नमस्कार. गणित शिकवताना आणि शिकताना भाषा किती महत्त्वाची भूमिका बजावते हे आपण इयत्ता पहिलीच्या एका छोट्या उदाहरणावरून समजून घेऊया. बघ टीना, माझी बाटली मोठी आहे. नाही रवी, तिची उंची जास्त आहे. हो, तेच ते. पाहिलं? दोन्ही मुलं एकाच मुद्द्यावर सहमत आहेत. फरक फक्त त्यांनी वापरलेल्या शब्दांमध्ये आहे. इथे मोठा हा शब्द नेमका अर्थ स्पष्ट करत नाही, पण उंची हा शब्द बाटलीच्या आकाराचं अचूक वर्णन करतो. कोणती वस्तू उंच आहे हे मुलांना योग्य समजलं आहे, परंतु मोठा या शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. गणितात शब्दांमधील स्पष्टता अत्यंत महत्त्वाची ठरते. इयत्ता पहिलीची अध्ययन निष्पत्ती असे सांगते की लांबी, आकारमान, रुंदी, उंची असे गुणधर्म वापरून वस्तूंची तुलना करता येते, तसेच क्रमवारी लावता येते. या प्रक्रियेत गणितातील योग्य शब्द शिकणे हे गणित समजून घेण्या इतकेच महत्त्वाचे आहे. मोठा यांसारखे शब्द मुले दैनंदिन जीवनातून शिकतात, मात्र गणितात आपण त्यांना उंच, जड किंवा लांब यांसारखे अधिक नेमके शब्द शिकवतो, जेणेकरून त्यांना वस्तूंची तुलना नेमकी कशाच्या आधारावर करायची आहे हे समजेल. मुलांची बोलीभाषा आणि गणितीय परिभाषेतील काही शब्द यांची सांगड वर्गात कशी घातली जाते हे आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. मुलांनो, या पुस्तकाकडे बघा आणि मला सांगा हे कसं दिसतंय. शाब्बास राजू, तुझे निरीक्षण अगदी बरोबर आहे. हे पुस्तक फुगीर आहे, म्हणजेच ते जाड आहे. गणितामध्ये आपण यालाच पुस्तकाची जाडी किंवा रुंदी असे म्हणतो. येथे शिक्षकांनी राजूच्या फुगीर या शब्दाला चुकीचं न ठरवता त्याने सांगितलं तसा तो शब्द स्वीकारून त्याला रुंदी या अचूक गणिती संकल्पनेशी जोडले आहे. जेव्हा आपण वर्गात मुलांच्या बोलीभाषेचा सन्मान करतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण त्याचसोबत ते नवीन गणिती शब्द आणि संकल्पना अधिक वेगाने आणि आत्मविश्वासाने आत्मसात करतात. हो, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मुले त्यांचे विचार सर्वात आधी त्यांच्या मातृभाषेतच मांडतात. ही त्यांची नैसर्गिक पद्धत आहे. एकदा का त्यांना त्यांच्या भाषेत संकल्पना समजली की मग ते गणितातील कठीण शब्दही सहज आत्मसात करू शकतात. संकल्पना समजून घेताना मुलांच्या घरच्या भाषेचा विचार केल्यानंतर आपण आता शाब्दिक उदाहरणं सोडवताना भाषेची काय भूमिका असते हे पाहूया. प्रश्न असा आहे, रीनाकडे 5 पेन्सिली आहेत आणि अमनकडे 3 पेन्सिली आहेत, तर रीनाकडे अमनपेक्षा किती जास्त पेन्सिली आहेत? बऱ्याचदा मुलं इथं जास्त हा शब्द पाहतात आणि 5 आणि 3 यांची बेरीज करून उत्तर 8 असे लिहितात. इथे चूक भाषेच्या आकलनात झालेली आहे. या उदाहरणात जास्त या शब्दाचा अर्थ बेरीज असा नसून तो तुलना करण्यासाठी वापरला आहे. मुलांना किती जास्त म्हणजे इथं फरक शोधायचा आहे हे शिकवणं गरजेचं आहे आणि हे पाठांतर करून येणार नाही. यासाठी चर्चा आणि मुलांसोबत संवाद साधला पाहिजे. मुलांची तर्कशक्ती वाढवणे म्हणजे त्यांना फक्त उत्तर शोधायला न शिकवता ते उत्तर कसं आलं हे सांगायला शिकवणे होय. हे मुलाचे आकलन दर्शवते. आपण आधी त्यांची कल्पना ऐकून घेतो आणि मग तिला शालेय संदर्भाशी जोडतो. म्हणूनच गणितात प्रत्येक ठिकाणी भाषेला महत्त्व आहे. मुलांनी उंचीसाठी मोठा शब्द वापरणे असो, कितीने जास्त कितीने कमी अशा प्रकारची शाब्दिक उदाहरणं सोडवणं असो, किंवा परिमिती समजून घेताना मैदानाभोवती चक्कर मारण्याबद्दल बोलणं असो, भाषाच त्यांच्या गणिती विचारांना योग्य वळण देत असते. म्हणूनच
आपण असं म्हणू शकतो की गणित शिकवणे म्हणजे केवळ उदाहरणे सोडवणे नव्हे, तर मुलांच्या मनात असलेल्या तर्काला योग्य भाषेची जोड देणे होय आणि त्यांना व्यक्त व्हायला शिकवणे होय.